तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल? तब्बल 75 तासानंतर हा आरोपी, नराधम आरोपी सापडलेला आहे, ज्याने बलात्कार केलेला होता आणि शेवटी ग्रामस्थांच्या मदतीने तो सापडल्याचं दिसतंय। नक्कीच फरा, आपण पाहतोय की जी घटना स्वारगेट बस डेपोमध्ये घडली होती बलात्काराची, त्यातला जो मुख्य आरोपी आहे दत्ता गाडे, त्याला पकडण्यात पोलिसाला, स्वारगेट पोलीस स्टेशन आणि ग्रामस्थांना जे आहे ते यश आलेलं पाहायला मिळते। काल रात्री बरोबर 1 ते 1:30च्या सुमारास हा आरोपी, जे त्याचं राहतं गाव आहे शिरूर तालुक्यातलं, तिथंच एका ऊसाच्या शेतीत लपून बसल्याची माहिती काल दुपारनंतर बाहेर आली होती, जी पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती। आणि त्यानंतर या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांनी मोठी शोध मोहीम सुरू केली होती, ड्रोन इमेजिंग सुरू केली होती। पुणे पोलिसांचं श्वान पथक दाखल झालं होतं, 100 पोलिसांचं एक पथक त्या सगळ्या भागात, जवळपास 25 ते 28 किलोमीटरचा तो सगळा ऊसाचा माळरान होता, तिथं ही सगळी टीम पोहोचली होती। जवळपास 9 वाजेपर्यंत सगळी शोध मोहीम सुरू होती, पण आरोपी काही मिळून आला नव्हता। पण एका इनपुट्सवरती पोलीस काम करत होते, तेच इनपुट्स पोलिसांच्या हाती लागले। रात्री 10:30 वाजता हा दत्ता गाडे जो आहे तो एका त्याचा जवळचा जो नातेवाईक आहे गावातला, त्याच्या घरी पाणी प्यायला आला। त्यानंतर त्यांना जे सांगितलं, त्याला भूक देखील लागली होती, त्यानं सांगितलं की मला पश्चाताप होतोय, माझी चूक झाली आहे, मला सरेंडर करायचं। आणि त्यानंतर जे ग्रामस्थ होते किंवा ज्याच्या घरी तो पाणी प्यायला गेला होता, त्यानं तिथं पोलिसांना कळवलं। आणि त्यानंतर बरोबर 1 ते 2च्या दरम्यान जे शेत होतं त्या कॅनॉलच्या बाजूला तो आरोपी जो आहे तो झोपलेला पाहायला मिळाला। आणि पुणे पोलिसांच्या, स्वारगेट पोलिसांच्या डीबी पथकाकडून त्याला ताब्यात घेण्यात आलं, त्याला अटक करण्यात आली आणि ते पथक तातडीनं पुण्यात आलं। आणि पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आता जो दत्ता गाडे आहे त्याला ठेवण्यात आलेला आहे। पहाटे लवकर या आरोपीची वैद्यकीय तपासणी पुण्यातील ससून वैद्यकीय रुग्णालयात करण्यात आलेली आहे। वैद्यकीय तपासणी आता पूर्ण झाली आणि दुपारच्या सुमारास या आरोपीला जो आहे दत्ता गाडेला कोर्टात पुणे पोलीस हजर करणार आहेत। नक्की पुणे पोलीस कोर्टात काय सांगतात, रिमांड कॉपी काय येते, किंवा हा सगळा घटनाक्रम जर बघितला तर मंगळवारी पहाटे हा सगळा प्रकार घडला होता। 70 तासांपेक्षा जास्त कालावधी सगळ्या घटनानंतर उलटून गेला होता, पण आरोपी काही हाती लागत नव्हता। पुणे पोलिसांनी काल दुपारनंतर कसून तपास जो आहे तो सगळ्या गोष्टीचा सुरू केला होता। एक लीड जी मिळाली होती की बलात्कार झाल्यानंतर तो आरोपी त्याच्या राहत्या गावी गेला होता, त्यानं तिथे कपडे चेंज केले होते, त्याचा शूज जो आहे तो चेंज केला होता, जे ऊसाचं माळरान आहे तिथे थांबला होता। या सगळ्यावरून जे इनपुट्स त्या आरोपीला खरं तर आरोपीच्या बाबतीत भेटत होते, त्यानुसार पोलीस एक धागा जो आहे तो उलगडत गेले। जे ड्रोन इमेजिंग सुरू केलं, त्यानंतर जो फोन होता तो घटनेच्या दुपारी 2 वाजता जो होता तो फोन बंद करण्यात आला होता। 2 वाजताचं जे लोकेशन होतं ते शिरूर तालुक्यातलं जे त्याचं गाव आहे त्याच्यातलं एका ऊसाच्या शेतीतलं जे आहे ते लोकेशन होतं। आणि त्यानंतर असे एक इनपुट्स जे सगळे उघडत गेले आणि काल रात्री अखेर त्याला अटक करण्यात पुणे पोलिसाला यश आलेलं आहे। आणि आज दुपारी त्याला कोर्टात हजर केल्यानंतर पुणे पोलीस नेमकी काय माहिती देतात, त्याची जी पोलीस कोठडी आहे ती किती दिवसाची मागून घेतात, नेमका हा सगळा प्रकार कसा घडला, अनेक तर्क वितर्क, दावे प्रतिदावे जे आहेत त्या सगळ्या घटनेनंतर केले जात होते। नेमकी चूक कोणाची, सीसीटीव्ही फुटेजमधनं अनेक बाबती ज्या आहेत त्या उलगडल्या होत्या, पण नेमका हा सगळा प्रकार कसा घडला, जी वैद्यकीय तपासणी त्या मुलीची झाली होती, जो रिपोर्ट अहवाल आला होता त्यामध्ये तिच्यावरती 2दा बलात्कार झाल्याचं देखील आलं होतं। पण आता हा सगळा जो प्रकार आहे तो आता उलगडणार आहे, कारण आरोपीला दत्ता गाडेला काल रात्री पुणे पोलिसांनी शेवटी अटक केलेली आहे आणि आज दुपारी त्याला कोर्टात हजर करण्यात येईल। फरा, निश्चितच कोर्टामध्ये आता त्याला किती दिवसांची कोठडी दिली जाते आणि यामधून नेमकं काय समोर येतं ते पाहावं लागणार आहे। दरम्यान अभिजित, तुम्हीही वेळोवेळी याविषयीचे अपडेट देत होते आणि एक माध्यम म्हणून न्यूज 18 लोकमत सुद्धा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतं या आरोपीला पकडण्यासाठी, त्यामुळे आता त्याच्यामध्ये कुठेतरी यश आल्याचं दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।